ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी। नागपूरमध्ये नवरात्र उत्सवावरून एक नवा वाद निर्माण झालाय। नवरात्र उत्सवामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नका असा इशारा विश्व हिंदू परिषदेकडून गरबा आयोजकांना देण्यात आलाय। तर नवरात्र उत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे। गरब्यामध्ये प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश करावा। याशिवाय गरब्यात येणाऱ्यांना टिळा लाव आणि देवीची पूजा करायला लावा अशी मागणी देखील विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे। मुस्लिम तरुण गरब्यात आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ असा इशारा देखील देण्यात आलाय। तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते गरब्यावर लक्ष ठेवून असणार आहेत। सर्व गरबा आयोजकांना विश्व हिंदू परिषदेकडून निवेदनही देण्यात आलंय। तर गरबा नृत्य नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा खेळला जातो असं देखील विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आलंय। विधर्मी लोक आणि असामाजिक तत्व गरब्यामध्ये प्रवेश द्यायला नको म्हणून त्यांचं आधार कार्ड बघायला पाहिजे, शिवाय त्यांनी टीका लावायला पाहिजे आणि मातेचं पूजन करूनच त्यांचा गरबामध्ये प्रवेश व्हायला पाहिजे असा आग्रह आम्ही केला। वराह अवतार आमचा हिंदू धर्मातला एक अवतार आहे, त्याच्यामुळे वराह चित्र लावणे आणि त्याचं पूजन करणे असा आग्रह पण गरबा पंडालांना केला आहे। पण वराहाचं चित्र लावल्याने काय होणार? म्हणजे नेमकं तुमचा कुठल्या धर्मावर आक्षेप आहे, कुठल्या गोष्टींवर तुमचा आक्षेप आहे? काही विधर्मी लोक वराहाला मानत नाही किंवा वराह दिसले तर त्यांचा धर्म खंडित होऊन जातो, त्याच्यामुळे आम्ही वराहाचं पूजन करून प्रवेश द्यावा असा आग्रह केला। त्यांना आगस लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे। त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलताय असं नाही, ते देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे। देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत, त्या संघटना तेच काम करत आहेत।